शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे मकर संक्रांत. तर बघा इथे मी हलव्याचे दागिने बनवलेले आहेत. तर मी तुमच्यासोबत 30 दिवसासाठी मिनी ब्लॉग सिरीज सुरू केलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर बघा इथे मी ब्लॅक कलरची साडी घालणार आहे आणि छानपैकी इथे मी हलव्याचे दागिने बनवलेले आहेत. तर मी गजरा घेतलेला आहे. तर छानपैकी इथे मी आता अंबाडा बांधणार आहे. तर बघा मेकअप करून घेतला आहे. दीदीने मेकअप असा छानपैकी करून दिलेला आहे. तर मेकअप झाला, हात भरून इथे छानपैकी बांगड्या घातल्यात आणि मस्त दागिने घातलेले आहेत हलव्याचे बनवलेले. तर सुंदर असा मेकअप करून घेतलाय. तर जे खण घेतले होते त्याची पूजा करून झाली आणि आता इथे मी तुळशीची पूजा करून घेतली. तर जे ओवसा आहे तो ओवसा व्हायचा आणि हळदी कुंकू लावून दर्शन घ्यायचं आणि मैत्रिणीसोबत छानपैकी इथे मी फोटो देखील काढलेले आहेत. आता जायचंय मंदिरामध्ये. तर इथे देवीचं मंदिर आहे आणि खूप अशी गर्दी झालेली आहे. तर आम्ही रांगेमध्ये जवळपास इथे 2 ते 2.5 तासासाठी उभं राहिलो होतो. एवढी गर्दी झाली. देवीच्या मंदिरामध्ये छानपैकी दर्शन झालं. आता इथे आलेलो आहोत मारुतीच्या मंदिरामध्ये. इथे देखील आम्ही छानपैकी दर्शन घेतलं. एकमेकीला ओवसा दिला, छानपैकी उखाणे घेतले, हळदी कुंकू लावलं. तर दुपारी 3 वाजले आम्हाला घरी येण्यासाठी. तर खूप छान आम्ही इथे फोटो काढले आणि मस्त असा सगळ्यांसोबत खूप भारी वाटलं. तर बघा अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांबरोबर इथे ओवसा घेतला, छानपैकी उखाणे घेतले, छानपैकी फोटो काढले. तर आजचा दिवस खूप भारी गेला. तर आता संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. मुलं काय परत पोळ्या खाणार नाही, त्यांच्यासाठी मी इथे हिरव्या मसाल्यामध्ये छानपैकी बटाट्याची चटणी बनवली आणि चपात्या बनवल्यात. आता ही काल स्ट्रॉबेरी आणलेली आहे. तर ती मी बॉक्समधून काढून छानपैकी स्वच्छ करून एक डिशमध्ये किंवा पातेल्यामध्ये अशा पद्धतीने काढून ठेवते फ्रीजमध्ये, म्हणजे खराब होणार नाही. आता संध्याकाळी 7 वाजता सोसायटीमध्ये सगळे छोटे छोटे मुलं बघा तिळगुळ घेऊन आलेत. तर अशा पद्धतीने खूप छान दिवस गेला. तुमचा दिवस कसा गेला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.